ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची। असं झालं की 2010 साली गणेश गल्लीतल्या गणपतीला म्हणजे गणेश गल्लीतल्या राजाला मुंबईचा राजा ह्या मानाने सन्मानित करण्यात आलं। हो हो, पण मास्टर दीनानाथ वेले यांनी 22 फुटाची कमळावरती भव्य दिव्य अशी मूर्ती बनवली। त्या वर्षी पासून ते आता हे 99 वर्ष आहे, एवढ्या वर्षात एवढी गर्दी झाली। लालबागचे गणेशोत्सव हे जगाने नजर लावावे असे असतात। जेव्हा कोणत्याही मंडळाचा बाप्पा गणेश गल्लीच्या मुख्यद्वारापाशी येतो त्यावेळी मुंबईच्या राजाचं गाणं हे हमखास राजबँड आणि बँजोवर वाजतं आणि माझ्या मते तीच एक मोठी शाबासकीची थाप तुम्हाला असेल त्या गाण्याच्या माध्यमातून। मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची। नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतोय तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रहो, 2012 या वर्षी मुंबईचा राजा गणेश गल्ली या मंडळाने रसिक प्रेक्षकांसाठी एक गाणं आणलं होतं। त्या गाण्याचे बोल आहेत, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची। हे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं, पण या गाण्यामागचा गायक कलाकार तुम्हाला ठाऊक आहे का? काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या पाद्यपूजन सोहळ्याच्या निमित्ताने हा गायक कलाकार प्रत्येक लोकांना म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पहिल्यांदा 14 वर्षानंतर पाहायला मिळाला। आज त्याच कलाकाराला आपण आपल्या YouTube चॅनलच्या निमित्ताने तुमच्या भेटीस घेऊन आलो आहोत। तर स्वागत करूया मुंबईचा राजा गाण्याचे फेम श्री गुरुदास कदम यांचं। धन्यवाद गुरुदास दादा। धन्यवाद धन्यवाद। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। तर दादा, पहिलं आपण या YouTubeच्या पॉडकास्टला सुरू करण्यापूर्वी जसं आपण म्हणतो की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने होते, तसंच आज देखील एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुमच्या या मुंबईच्या राजाच्या गाण्याने आजच्या या पॉडकास्टची सुरुवात व्हावी, ही एक छोटीशी विनंती तुम्हाला। नक्कीच नक्कीच आपण करू। ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची। ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची। मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची। मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची। 22 फुटाची कमळामध्ये मूर्ती, ब्रह्मरूप ते काय सांगू मी कीर्ती। दर्शन घेण्या गर्दी भारी हो हो हो, दर्शन घेण्या गर्दी भारी, ख्याती हो देवाची। मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची। मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची। छान छान, एकदम जबरदस्त सुरुवात झाली आपल्या या पॉडकास्टला मुंबईच्या राजाच्या गाण्याने। तर आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। गुरुदास दादा, सर्वात पहिला प्रश्न तुला मी असा विचारू इच्छितो की हे संगीत आहे आणि गायन आहे, त्याच्या मागे कोणाचा हात आहे किंवा तू या क्षेत्राकडे कसा वळालास? सर्वप्रथम प्रवीण घाडी, तुमचे मी विशेष आभार मानतो की तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत मला लोकांसमोर आणलत। मला ज्यांचे आभार मानायचे आहेत ते आभार मी पहिले मानू इच्छितो आणि त्याच्यानंतरच हा पॉडकास्ट चालू व्हावा अशी माझी इच्छा आहे। नक्कीच, सुरू करा तुम्ही। मी सर्वात प्रथम लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे मी विशेष आभार मानतो। त्याच्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्याचे मी विशेष आभार मानतो। त्याच्यानंतर मी जिथे स्थानिक राहतो हनुमान सेवा मंडळ, म्हणजे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत एक मंडळ आहे हनुमान सेवा मंडळ, त्याच्यामध्ये राहतो, त्यांचे मी विशेष आभार मानतो। त्याच्यामध्ये सगळे असलेले माझे स्थानिक रहिवासी सगळ्यांचे म्हणजे माझ्या पूर्ण मंडळाचे मी आभार मानतो। त्याच्यानंतर साईच्छा भजन मंडळ वरळी, साईच्छा मित्रमंडळ लालबाग यांचे मी विशेष आभार मानतो आणि माझ्या सर्व मित्रमंडळींचे मी आभार मानतो। धन्यवाद। तर मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की मुळातच मी राजापूरचा आणि आमच्या कोकणातले तुम्हाला माहिती आहेत, कोकणात म्हणजे गणेशोत्सव हा खूप मोठ्या आणि दिमागदारात होणारा सण। मुळात माझे काका आहेत ज्यांचा ह्याच्यातला खूप मोठा संबंध आहे, असे ज्ञानेश्वर राजाराम कदम। त्यांना म्हणजे ते हबपा आहेत, म्हणजे स्वतः हरिभक्त पारायण त्यांना म्हटलं जातं, कीर्तनकार आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या मोठ्या पदव्या त्यांनी बहाल केल्यात। म्हणजे लहानपणापासून
हा वारसा मुळातच रक्तात आहे. हो. आणि मग आमच्या घरामध्ये कोणी ढोलकी वाजवतो, कोणी तबला वाजवतो, कोणी मृदुंग वाजवतो, कोणी चकवा वाजवतो, कोणी कीर्तन करतं, तर कोणी गायन करतं. पण प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये असल्यामुळे तो वारसा माझ्याकडे आलाय आणि तो असल्यामुळे आवड मुळातच मला ती निर्माण झाली आहे. ओके, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कारण की तुमच्या घरातूनच ही सर्व परंपरा सुरू झालेली आहे आणि नसानसात संगीत आणि गायन आहे, म्हणजे पूर्ण कलाच आहे एक. तर ती एक मोठी गोष्ट तुम्ही इथे सर्वांसमोर सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद गुरुदादा. आणि वळूया आपल्या या पुढच्या प्रश्नाकडे, जो मेन प्रश्न आहे की 2012 साली हे मुंबईच्या राजाचं गाणं तुम्ही गायलात. तर पहिलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळी आत्तासारखं सोशल मीडिया नव्हतं. 2012 साली इंस्टाग्राम वगैरे असेल पण तेवढं पॉवरफुल नव्हतं. आज त्या दिवशी 4 दिवसापूर्वी जो मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा तिथे संपन्न झाला, त्याच्यात तुम्ही दिसलात. मला हेच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे गाणं जे तुम्हाला 2012 साली गायला मिळालं, तर त्याचं समीकरण कसं झालं, की म्हणजे तुमच्याकडे ही संधी कशी चालून आली? तर थोडंसं, आणि तुम्ही खूप सुंदर मला प्रश्न विचारला. ॲक्च्युली सुरुवातच माझी तिकडून सगळी झालेली आहे. तर 2003 साली माझी 10वी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मला काही कारणास्तव, म्हणजे मी राहायला ॲक्च्युली पेरू कंपाऊंडमध्ये, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे माझं वैयक्तिक मंडळ, म्हणजे मी त्याच मंडळाचा आहे, सहकारी सभासद आहे मी, म्हणजे तिथला कार्यकर्ता आहे मी. आणि तिथे राहत असल्यामुळे आमचं घर थोडंसं छोटं आणि फॅमिली थोडी मोठी होत असताना डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आम्ही थोडंसं बाहेर रेंटवर गेलो. आणि रेंटवर आम्ही कुठे लांब नव्हतो गेलेलो, तर आम्ही गणेश गल्लीमध्ये, जिथे आता मुंबईचा राजा बसतो त्याच्या बरोबर ब्रिजच्या ह्या साईडला हाजी कसं म्हणून एक चाळ होती. आणि ती चाळ असताना तिथे साई भजनं, हा साईबाबांचा महिमा हा खूप मोठा होता तिथे. त्या ह्याच्यात प्रसिद्ध असं एक साई मंदिर होतं. तिथे साईबाबा, गणपती, महालक्ष्मी, तर असं ते 3 देव तिथे जागे होते आणि ते जागृत स्थान होतं एक. तर त्या स्थानावर आम्ही गुरुवारची आरती करायचो. आणि मग योगायोगाने असं झालं की 2010 साली गणेश गल्लीतल्या गणपतीला, म्हणजे गणेश गल्लीतल्या राजाला मुंबईचा राजा ह्या मानाने सन्मानित करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग अजून जल्लोष वाढला, त्या चाळीचा जल्लोष. कारण पूर्ण मुंबईचा राजा, म्हणजे एवढ्या पूर्ण ह्याच्यातला एक राजा म्हणून एक ताकदीने त्या कार्यकर्त्यांना जोश आला. आणि 2011, 2012 आम्ही त्याच्यावर विचारच करत राहिलो की आपण आता काय करू शकतो, की मंडळाला आपल्याला काय देता येईल. आपण फायनान्शियली जर आपण स्ट्रॉंग नाही आहेत जे मंडळाला बाबा हे देऊ शकतो, पण मंडळाला आपण आपल्याकडे काय देऊ शकतो. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि सगळ्यांनी त्याच्यात योगदान दिलं. आणि ते आम्ही गाण्याच्या स्वरूपात एक सेवा रुजू केली, एक सेवा आम्ही त्याच्यात रुजू केली मुंबईच्या राजाला. आणि त्यावेळेला गाणं चालू असताना, गाणं करत असताना सचिन जाधव, सचिन सुर्वे सचिन सुर्वेने ते गाणं लिहिलंय. ते गाणं पूर्णपणे सचिन सुर्वेने लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातले ज्या चाली आहेत त्या सर्व आपण सर्वांनी मिळून तयार केल्यात. पण त्याच्यात सर्वात मोठं योगदान हे वांगणकरांचं पण आहे, वांगणकर दादांचं पण आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्याला म्युझिक दिली. आणि ते ज्यावेळेला गाणी आम्ही रिलीज केलं, म्हणजे मुंबईच्या राजाचे माझ्यावर जे प्रेम आहे किंवा मुंबईच्या राजाने जे मला आपलं बनवलं, त्याच्यातनं त्याचा आपुलकेपणा कळाला की त्याच वेळेला, त्याच वर्षी मुंबईचा राजा हे गाणं खूप प्रसिद्ध झालं. म्हणजे खूप सारे बँड तिथे वाजायला लागले. आणि त्याच्यात मी नाव पण घेऊ इच्छितो की लालबाग बीट्स यांनी सर्वात पहिला त्याचा व्हिडिओ, मी ज्यावेळेला सोशल मीडिया स्ट्रॉंग झाली तेव्हा लालबाग बीट्स या मंडळाने तो व्हिडिओ बनवला, ऐका मंडळी कथा सांगतो. आणि तो जो प्रसिद्ध तिथून झाला मुंबई ते महाराष्ट्रामध्ये, की जिथे माझं गाणं वाजतंय पण त्यांना माहित नाहीये की हे कोणी गायलंय. मी त्यांच्या बाजूला उभं राहून ऐकायचो, मी बघायचो की अरे हा असं चाललंय. तुम्ही तो एन्जॉय करायचा, मी तो एन्जॉय करायचो, तो माहोल एन्जॉय करायचो. कारण मीही इतकी वर्ष मीही तसा कॉमनच होतो आणि कॉमनच आहे. मी कालही कॉमन होतो, मी आजही कॉमन, आणि मला उद्याही कॉमन राहायला आवडेल. तर छान आठवण तुम्ही ही सांगितलात. आणि त्याच्याबरोबर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हा तुमचा जो ते गाणं 2012 साली रिलीज झालेलं, तर त्याच्यासोबत अजून काही गाणी होती का, की ते एकच गाणं रिलीज झालेलं तुमचं? आमचं एक गाणं, म्हणजे आमचा जवळजवळ 7 गाण्यांचा एक संच होता. आमच्याकडे पूर्ण 7 गाणी आहेत, त्याचा एक संच आहे.
आणि मी आवर्जून मी सगळ्यांना सांगेन की आमचा मुंबईचा राजा ही CD जी आहे ती जी रिलीज झाली तर त्या गाण्यांचे आता आम्ही ऑडिओज ते आता येतीलच, येणाऱ्या काळामध्ये बाहेर येतीलच, ते ऑलरेडी आहेत पण काही काही ठिकाणी आहेत पण, तर ते तुम्ही आवर्जून बघा. पण या आता तुम्ही बोलताय की ते एक संच आहे गाण्यांचा, तर त्याच्यामधलं भावूक होणारं एखादं गीत तुम्ही सांगू शकाल का, किंवा त्याच्यावर 2 ओळी तुम्ही म्हणू शकाल का? एक छोटीशी रिक्वेस्ट पुन्हा एकदा तुम्हाला. आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य चंद्रशेखर गाडगीळ, तर त्यांचं गाणं जे मलाही खूप भावूक आहे आणि मी ते कधीही ऐकलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येणार. नक्कीच आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहेत तुमच्याकडून हे गीत, तर होऊन जाऊ द्या. अन्याय माझे असंख्य कोटी, अन्याय माझे असंख्य कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, अन्याय माझे असंख्य कोटी, अन्याय माझे असंख्य कोटी. जेव्हा कोणत्याही मंडळाचा बाप्पा गणेश गल्लीच्या मुख्य द्वारापाशी येतो त्यावेळी मुंबईच्या राजाचं गाणं हे हमखास ब्रास बँड आणि बँजोवर वाजतं. आणि माझ्या मते तीच एक मोठी शाबासकीची थाप तुम्हाला असेल त्या गाण्याच्या माध्यमातून. पण पुढच्या प्रश्नाकडे वळूया गुरुदादा. तुम्ही मूळचे राहायला पेरू कंपाऊंड मध्ये आणि तुमच्या मंडळाचं नाव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर जेव्हा हे 2012 साली तुम्ही गाणं गायलात, म्हणजे सोशल मीडिया तेवढा स्ट्रॉंग नव्हता त्यावेळी, त्यामुळे तुमचे नेमके मित्र किंवा त्यांना तुम्ही सांगितलं असाल की मी हे गाणं गायला उद्या जातोय किंवा मी गातोय हे गाणं, म्हणजे आजूबाजूचे शेजारी किंवा तुमच्या पेरू कंपाऊंड मधले मंडळी किंवा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातील तुमच्या काही मंडळींना माहिती असेल, पण जेव्हा खरोखर हे गाणं रिलीज झालं त्याच्यानंतर या सर्व मंडळींकडून काय प्रतिक्रिया होती याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? मुळात मी पेरू कंपाऊंड मधून जस्ट तिकडे गेलो होतो हाजी कसम मध्ये, आणि हाजी कसम मध्ये तो एक पार्ट आहे. आता त्याचं हाजी कसम त्यांचं नवीन डेव्हलपमेंट झाली त्यांची पूर्ण, तर त्यांचा आता विघ्नार्थ आणि सुख करता असे 2 टॉवर तिथे, प्रशस्त टॉवर 2 त्यांचे आता उभे राहिलेत बऱ्यापैकी. आणि सांगावंसं असं वाटतं की या दोन्ही मंडळांच्या मध्ये मी होतो. म्हणजे कसं होतं की इथून तर मला शाबासकीची थाप भेटत होती, मुंबईच्या राजाकडून मला शाबासकीची थाप भेटत होती, कारण माझे त्या प्रत्येक मंडळामध्ये आजही जुने संबंध. म्हणजे मी कॉलेज पासून असताना माझे काही मित्र आहेत त्या मंडळामध्ये, आताही ते कार्यकर्ते आहेत, त्याच्यावर ते पदावर पण आहेत काही, तर ते असे मित्रही माझे त्याच्यावर होते. फॉर एक्झाम्पल किरण तावडे आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, ते माझ्याच कॉलेजचे माझे सिनियर आहेत ते. तर असे काही मंडळातले, प्रत्येक मंडळातले, म्हणजे त्यांचं गणेश गल्लीच्या बाजूला असलेल्या आपल्या बिल्डिंग्स आहेत, तावरीपड आहे किंवा इकडे त्यांचं हाजी कसम होती, विघ्नार्थ आहे, अजून काही त्यांच्याबरोबर असलेले सहकार्यालय मंडळ आहेत, तर त्या प्रत्येक मंडळामध्ये माझे होते, म्हणजे माझे मित्र होते त्याच्यात. पण त्यांची मला थाप होतीच, पण ती थाप ज्या वेळेला मला पडत होती त्यावेळेला माझ्या इथे राहणारी माणसं तेही मला आवर्जून म्हणत होते की खूप छान केलंस तू, की हा जो काही लोकांनी पसरवलेला जो दुरावा आहे, म्हणजे कसं असतं की मंडळांमध्ये कधीच काही नसतं, आणि लालबागचे गणेशोत्सव हे जगाने नजर लावावे असे असतात. म्हणजे वाक्य बोललात तुम्ही हे. लालबागचे गणेशोत्सव हे जगाने नजर लावावे असे असतात. 99% जनता जी आहे ती त्या गणेशोत्सवासाठीच लालबाग मध्ये येते, परळमध्ये येते. आणि लालबाग परळचे जेवढे गणेशोत्सव आहेत मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून देत, मुंबईचा राजा असून देत, तेजुगाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून देत, चिंतामणी असून देत, परळचा राजा असून देत, परळचा महाराजा असून देत, इथे रंगारी बदक चाळचा हे असून देत, किंवा महागणपती असून देत, अबुदयनगरचा राजा असून देत, हे सगळी मंडळं आम्ही सगळी, आणि इव्हन ज्यांची नावं राहिली आहेत लालबाग परळ मधली, त्या सगळी मंडळं एकत्रितपणे एक मूड बांधून ही लोक काम करत असतात. आणि ह्याला म्हणूनच लालबाग परळ हे नाव आज जगप्रसिद्ध आहे. हो, ही एकदम खरी गोष्ट बोललात तुम्ही.
त्यावेळेला जे माझ्या जवळचे आहेत म्हणजे माझे आई वडील झाले, माझी मिसेस झाली, माझी मुलं तर लहानच होती, पण जे कोणी नातेसंबंध आहेत, माझ्या घरची मंडळी आहेत, माझे मित्र परिवार आहेत, जे मला ओळखतायत, तीच लोक फक्त माहिती होतं. आणि ती लोक, त्या लोकांचे मी विशेष आभार याच्यासाठी मानतोय कारण 2012 पासून 2026 पर्यंत आज एवढ्या वर्षाचा जो कालावधी आहे ना, मधला जो कालावधी आहे, म्हणजे मी हे गाणं केल्यानंतर मधला जो कालावधी आहे, ह्या कालावधीत ते माझी माउथ पब्लिसिटी करत होते. माझा जो प्रवास आहे हा तुम्ही लोकांपर्यंतचा पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करण्याची इच्छा दाखवली, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आता झालेल्या पाद्यपूजनामध्ये त्यांनी ऐका मंडळी कथा सांगतो या गाण्यासाठी एक स्टेज उपलब्ध करून दिला. प्लस त्यांनी मागच्या वर्षी त्यांचं एक पॉडकास्ट झालं ऐका मंडळी म्हणून, तिथे माझा फोटो दाखवला गेला, म्हणजे फोटो काही कारणास्तव मी नव्हतो तिथे, पण तो फोटो दाखवला गेला. पण त्याही वेळेला दाखवला, पण त्याही वेळेला इतकी ही नाही भेटली, जी प्रसिद्धी नाही भेटली, जी प्रसिद्धी मला आज मंडळाने उपलब्ध करून दिली. ती त्यांची विचार, त्यांच्या सगळ्यांच्या भावना, त्यांचे सगळ्यांचे विचार आणि त्यांनी जे दिलेलं मला पाठबळ आहे, ह्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन. धन्यवाद. छान अशी तुम्ही मुंबईच्या राजाबद्दलची कथा सांगितलीत, प्लस असे अनेक जे तुमच्या विभागातील लोक यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. धन्यवाद. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आता जो तुम्ही हे यशाचं शिखर गाठलेलं आहात, म्हणजे तुम्ही मुंबईच्या राजाचं गाणं गायलात, त्याच्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्ही गायन केलेलं आहात, खूप ठिकाणी, आणि त्यामुळे आता तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचला आहात. पण याच्या मागचे, पडद्यामागचे कलाकार कोण आहेत हे तुम्ही सांगू शकाल का? सर्वप्रथम माझे आई वडील. तर महत्वाचंच की त्यांनी मला सर्वात पहिलं त्यांनी पाठबळ दिलेलंच आहे. त्याच्यानंतर माझी पूर्ण फॅमिली, माझी मिसेस, तिने विशेष म्हणजे काय की तिने गेली कित्येक वर्ष ती वाट बघते की हा मंच कधी उपलब्ध होईल, हा मंच की एका वेगळ्या मंचावर कधी जाईल. तर माझी मिसेस, माझा मित्रपरिवार, मी साई भजनं करतो, म्हणजे मला साई भजनं करायला खूप आवडतात. इवन मी साई भजनांवरती गाणी पण केलेत. यावर्षी पण माझी 2 गाणी झालेत. आणि हे साई मंडळातले काही अशी मंडळ आहेत जी खूप माझ्या जवळची आहेत. इवन पहिलं मुंबईचा राजा गायलो ते साईच्या मित्र मंडळ, आणि ते गायल्यानंतर, ते झाल्यानंतर गिरीराज तांदळेकर म्हणून माझा एक मित्र आहे, खूप खास मित्र आहे. तर तो असाच नेहमी मला म्हणायचा, अरे चल ना गायला. तर मग मी साईच्यामध्ये गेलो आणि मग मी तिथे साईच्यामध्ये गेलो, साईच्यामध्ये बसलो आणि साईच्या भजन मंडळ वरळी हा प्रवास जो तिथून चालू झाला तो आजपर्यंत तसाच अविरत आहे. त्यांचं 19वं वर्ष आहे, माझं थोडं कमी असेल कारण मी थोडं लेट आलो तिकडे. आणि त्यांच्याबरोबरचे सामाजिक असून देत किंवा बाकीची बांधिलकी असून देत, समाजामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असून देत, तर हे साईच्या भजन मंडळापासून आम्ही चालू केले. आणि त्याच्यानंतर साईच्या भजन मंडळ झालं, द्वारकामाई भजन मंडळ झालं, आवड साई झालं, स्वरमंथन झालं, साई मंथन झालं. आणि माझ्याबरोबर एवढी वर्ष त्यांनी मला कधीही मागे राहून दिलं नाही. म्हणजे त्यांनी मला असं की अरे ठीक आहे, कोणतरी आज कोणतरी आहे तर उद्या कोणतरी नवीन असणारच आहे, पण त्यांनी माझं पाठबळ कधी तुटायला दिलं नाही. कारण गाणं चालत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण त्यांनी मला कधी हरवून दिलं नाही. तर अशा सर्व माझ्या जनतेला, माझ्या सगळ्या मित्रांना, माझ्या पूर्ण परिवाराला मी विशेष धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला साथ दिली. आणि जर आज त्यांनी जर मला ही साथ दिली नसती तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला विशेष आभार मानायचे असतील मित्रांमध्ये, तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल? विशेष आभार जर मानायला गेले तर माझे खूप सारे मित्र आहेत. मी विशेष आभार मानीन, काही मित्रांचे मानतो. जर मानायचे झाले तर माझा एक मित्र आहे, सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक सचिन जाधव, जो साईच्या मित्रमंडळामधला आहे. सचिन जाधव आहे, ओमकार आहे, अलंकार सातर्डेकर आहे, किंवा प्रसाद मस्कर आहे, बबलू आहेत. ही अशी काही मित्रमंडळी आहेत, त्या ह्याच्यातली पूर्ण मित्रमंडळी माझी. साईच्या भजन मंडळमधले योगेश देशमुख, हितेश देशमुख, धनेश कदम, आमचा लाडका अक्की वांजारी आहे, त्याच्यानंतर अमय परब आहेत. अशी खूप सारे आहेत ज्यांची नावं म्हणजे घेऊ तेवढी कमी आहेत. आणि साईच्या भजन मंडळाने इतके वर्ष मला प्रवासात स्वतःबरोबर घेतलं. आणि त्या प्रवासामध्ये पूर्ण मंडळ, साईच्या भजन मंडळाचे पूर्ण मंडळी, सगळीच माणसं. आणि त्याच्याबरोबरचा एक स्वप्नील तांबे म्हणून माझा एक खास मित्र आहे. तो माझ्याशी चांगलं आणि वाईट
ह्याच्या सगळ्या गोष्टी तो माझ्याशी शेअर करतो. म्हणजे माझ्या चांगल्या आणि वाईटाच्या गोष्टी माझ्या, म्हणजे मला काय चांगलं हवंय किंवा मला तू हे केलंस तर काय चांगलं होईल. इव्हन ही संकल्पना पण त्याच्याच ह्याच्यातली होती की लवकरात लवकर तुला मुंबईचा राजा एक स्टेज भेटावा. ही संकल्पना पण त्याचीच होती की एकदा भेटली की तू 100% वरती येणार. त्याच्यानंतर भैया दादा आहे, अख्खी वंजारी आहे ज्याला अक्षय वंजारी म्हणून म्हणतात, तो आहे. त्याच्यानंतर तांडेल आहे जो कोळी गीतांचा भाष्य आहे. त्याच्यानंतर जयेश परब आहे जो साई सेवक पालखीमध्ये एकदम प्रसिद्ध आहे आणि खूप मोठा आहे. तो स्वतः ॲडव्होकेट पण आहे. तर अशा काही मंडळांच्या बरोबर काम करताना असे हे जे मित्रपरिवार माझ्याबरोबर आहेत, तर हे सर्व खास आहेत आणि त्यांचं प्रेम असंच भेटणार मला. माझ्या विभागातली सगळी मंडळ आहेत, गणेशोत्सव मंडळ आहेत ना, ह्या सगळ्या मंडळातल्या सगळ्या मुलांनी मला खूप शुभेच्छा दिल्या. खूप माझं म्हणजे मी कदाचित पाद्यपूजन झाल्यानंतर मी 2 दिवस मला ते एकदम नवीनच होतं आणि मला ते रिप्लाय करणं पण भाग होतं. कारण ते मेन्शन एवढे आले होते मला की मी स्वतः चकित झालो होतो की मी काय करू. मी रात्रभर खाली नव्हतो उतरलेलो. मी माझ्या जो फ्लोअरला गेलेलो, मी तिथून रात्रभर खालती नाही आलेलो. मी ते कंटिन्युअस रिप्लायच करत होतो सगळ्यांना थँक्यू म्हणत होतो, सगळ्यांचे रिपोस्ट करत होतो, सगळ्यांचा म्हणजे जे काय देत होते मला त्या सगळ्या स्टोऱ्या मी अपलोड करत होतो. सो माझा पूर्ण शेड्यूल ह्या लोकांनी सगळा बिझी करून टाकला. की म्हणजे एक छान गोष्ट आहे की एवढा सर्व 4 दिवसात जो कमाल झालेला आहे तो एकदम वाखाणण्याजोगा आपण म्हणू शकतो. आणि वळूया आता आपण आपल्या एका पुढच्या प्रश्नाकडे. जॉब किंवा काही बिझनेस वगैरे असं तुम्ही काय करता वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर? 10वी झाल्यानंतर एक ठरवून चाललेलो की शिक्षण पण घेत राहायचं आणि काहीतरी करायचं. तर त्यावेळेला मला फूड इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. मग माझी भुर्जीपावची एक छोटीशी गाडी होती, छोटीशीच गाडी. सुरुवातीला मी सांभाळली तिला, नंतर मग कारागीर वगैरे होते, नंतर मग त्याचा डोलारा मोठा झाला. कारण माझ्याकडे फक्त लालबागचीच मुलं नाही यायची किंवा भायखळ्याचीच मुलं नाही यायची. भायखळ्याला ती गाडी होती आणि पूर्ण मला असं वाटतं की दक्षिण मुंबई बोलू शकतो. त्या साईडची पूर्ण जी आहेत ना, दादर पासूनची सगळी मुलं, इकडून कॉटन ग्रीन पासून, इकडून माझ्याकडे त्या साईडचं आपण जर पकडायला गेलो तर बँड्राच्या अगोदरची माणसं, माहीम पर्यंतची माणसं आहेत ना, ती माझ्याकडे यायची रात्रीची जेवायला. आणि विशेष माझ्याकडे काही कस्टमर असे होते जे रोळीची पण काही मुलं तिथे यायची. त्याच्यात माझ्या तिकडेचं शिवशंभू भजन मंडळ पण राहिलं, तेही लोक यायचे. तर विशेष काय की मला हे करत असताना मला गाणी म्हणायची खूप आवड. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवातच्या काळात जेव्हा ते बनवत असाल तेव्हा गाणी म्हणायची? कारण कसं असायचं की कस्टमरच असायचे, मला माझा वेळच नाही, मी कस्टमर सोबतच असायचो. कस्टमर तेव्हा डिस्टर्ब केव्हा करायचा. म्हणजे एखादी गोष्ट झाली की कस्टमर काय करायचं, तू आम्हाला खायला देणार आहेस की बाबा उपाशी पाठवणार आहेस, तर त्यावेळेला तो जो डिस्टर्ब करायचा त्यावेळेला ती विसरायला व्हायचं. पण त्याही वेळेला गाण्याची आवड असताना गाणी पुटपुटत राहायचो. आणि तेव्हा हे माझी गाणी ऐकत असताना काही मंडळ, म्हणजे जसं मी म्हटलं साईच्या भजन मंडळाचा पण प्रवास ऍक्च्युली तिथूनच चालू झाला. म्हणजे तिथेच मला ते भेटले, ते यायचे, मी त्यांच्यासमोर गाणं म्हणायचो, ते माझ्यासमोर गाणी म्हणायचे. माझी ते असं एक छोटी हलकी फुलकी ते जेवेपर्यंत वगैरे अशी एक मैफिल बनायची. आणि मग काही कालानंतर, कारण त्याच्यात गिरीराज तांदळेकर पण होता, येत असताना गिरीराज तांदळेकर पण त्याच्याबरोबर होता, तर तोही मला म्हणजे असं उत्स्फूर्तपणे मला हे द्यायचा, प्रतिसाद द्यायचा. आणि मग त्याच्यातूनच मग त्या संकल्पनेतून पुढे भजनाचा प्रवास माझा साहित्या बरोबर चालू झाला. तर ते करत असताना भजनं तर चालूच झाली, म्हणजे भजनातून सोर्सेस काही चालू झाले. प्लस मी आत्ता जर मला म्हणालात तर मी एका कंपनीला एक ॲज पर एज एक शेअर पार्टनर आहे त्यांच्याबरोबर. पण एक त्यांच्या सेल डिपार्टमेंट पूर्णपणे मी सांभाळतो त्यांचं. एक फूड इंडस्ट्रीमधलं एक ब्रँड आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतो. आणि आहे त्यांच्याबरोबर म्हणजे एक सेटल्ड असा बिझनेस त्यांच्याबरोबर चालू आहे, म्हणजे एकदम मस्त चालू आहे आणि भविष्यात पण खूप छान होईल. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की सध्याच्या घडीला तुम्ही लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईचा राजा गणेश गल्ली, तसेच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही मंडळात कार्यरत आहात. तर एखादा क्षण, अभिमानास्पद क्षण या दोन्ही मंडळांचा किंवा एखादी अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला या दोन्ही मंडळांची सांगायची झाली किंवा आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करायची झाली तर ती कोणती असेल? सर्वप्रथम ह्या दोन्ही मंडळांबरोबर काम करणं म्हणजे अभिमानास्पद गोष्टच आहे. कारण
महाराष्ट्रातले प्रत्येक कलाकाराला वाटतं की ह्या मंडळांबरोबर माझं काहीतरी काम असावं. तर स्पेशली जर सांगायला गेलं, अभिमानास्पद एक गोष्ट जर सांगायला गेलं तर 1927 साली गणेश गल्लीच्या राजाची स्थापना झाली, गणरायाची स्थापना झाली आणि 1977 साल हे त्यांचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. तर त्या वर्षी नक्की काय करायचं हा मंडळाकडे एक मोठा प्रश्नच होता. पण मास्टर दीनानाथ वेलिंग यांनी 22 फुटाची कमळावरती भव्य दिव्य अशी मूर्ती बनवली. त्या वर्षी पासून ते आत्ता हे 99वं वर्ष आहे. एवढ्या वर्षात एवढी गर्दी झाली आणि त्या मंडळासाठी मुंबईचा राजा, त्या मुंबईच्या राजासाठी ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची हे गीत मला सादर करायला भेटलं, ह्याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्ट कुठलीच नाहीये. आता तुम्ही म्हणालात की दुसरं लालबागचा राजा, तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रचंड गर्दी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पण लालबागचा राजा वर्षभर खूप सारे उपक्रम करत असते. सामाजिक झालं, शैक्षणिक झालं, वैद्यकीय झालं, सांस्कृतिक झालं, कला झाली, क्रीडा झाली. तर या सर्व क्षेत्रांमध्ये लालबागचा राजा हे नेहमी तत्पर असतं. आणि त्याचबरोबर डायलिसिस सेंटर आहेत, त्याच्यानंतर ग्रंथालय आहेत. आता सध्याच चालू झालेले AI ग्रंथालय हे खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर वर्षभर जो काही निसर्ग जो काही आपल्याला मुद्दामून तर देत नाही, पण तो जो काही निसर्गामुळे जी आपत्ती येते त्या आपत्तीला मुंबई महाराष्ट्रामधून जिथे जिथे काही प्रॉब्लेम्स होतात तिथे तिथे लालबागचा राजा आमचं मंडळ हे स्वतः तिथे जाऊन त्यांना जे काय मदत लागते ते त्याचा पाठपुरावा ते पूर्णपणे घेतात. आणि त्याचंच मला एक खूप अभिमान वाटतो की अशा मंडळाबरोबर मी आहे, त्या मंडळाचा सभासद म्हणून मी आहे, याचा मला गर्व आहे. की मी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होतात, पण ह्याच्या मागे कोणतरी मार्गदर्शक असतो. तर जुने जाणती लोक तर होतीच, ज्यांनी इतकी वर्ष मंडळाची धुरा हातात सांभाळली. पण खास करून आत्ता या 25 ते 26 वर्षामधला जर इतिहास जर बघायला गेला तर सुधीर भाऊ साळवी यांनी मंडळाला आणि कार्यकर्त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या पाठीशी खंबीरपणे राहून मंडळ आणि त्या मंडळात होणारी गर्दी ही कशी सांभाळायची याचं पूर्ण मार्गदर्शन त्याने आम्हाला केलं. आज मला अभिमानास्पद वाटतं की आज त्यांच्यासारखी व्यक्ती त्यांची पाठीवर माझ्या थाप आहे. धन्यवाद. आणि वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे की गुरुदादा, आता हे सर्व एवढं झालेलं आहे पूर्ण व्हायरल, तर त्याच्यानंतर सध्या तुझ्या हातात अशी कोणती ऑफर आहे का की प्रोजेक्ट्स किंवा काही गाण्यांच्या ऑफर? गेली काही वर्ष मी ह्या प्रोजेक्टवर काम म्हणजे चालूच आहे. पण सध्या या 4 ते 5 दिवसांमध्ये मला खूप साऱ्या मंडळांचे मला फोन आले की दादा आमच्या मंडळांचं पण गाणं बनवायचं आहे आणि त्याच्या ऑफर्स पण मी रिसीव्ह केल्या आहेत. म्हणजे 100% अजून मी कन्फर्म नाही केल्यात, पण मला एवढी खात्री आहे की 2026चा गणेशोत्सव हा जोरदार असणार आणि खरंच जोरदार असणार. कारण माझी टीम जी आहे, म्हणजे माझ्याबरोबरची जी टीम आहे ती माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे काम करण्यासाठी की आपण हे काम कधी चालू करायचं आहे आणि आपल्याला अजून कधी काय चांगलं भेटणार आहे. तर ह्याच्यासाठी आपली पूर्ण टीम तयार आहे आणि खूप सारे प्रोजेक्ट आपल्या हातामध्ये आता बऱ्यापैकी आहेत. म्हणजे आशा करू शकतो की या गणेशोत्सवात अजून एखादं नवीन गाणं आम्हाला तुझ्या या टीमच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. खूप सारी म्हणजे तरी 2 ते 4 गाणी तरी हो नक्कीच. म्हणजे तुम्हाला नवीन गाणी तर ऐकायलाच भेटतील, पण त्याची संख्या सांगता येणार नाही. कृष्णनगर इथे देखील तुमचा कृष्णनगरचा राजा, हा, तर तिथला एक्सपिरियन्स काय होता? कारण की मुंबईचा राजाचं झालं त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे तुम्ही ती गाणं गायला असाल, तर त्यावेळी तिथे काय म्हणजे माहोल होता? आता मला एक कळालंय की कुठल्याही गोष्टीला एक ट्रेडमार्क लागतो. जसं मुंबईच्या राजाच्या गेटवर आल्यानंतर आज बाजावाले ऐका मंडळी कथा सांगतो हे म्युझिकली वाजवतात. तर आता मी कदाचित मुंबईचा राजा ज्या वेळेला मी लाईव्ह घेतोय, म्हणजे मी डायरेक्ट त्या बाजावाल्यांबरोबर मी ते गातोय, तर येणाऱ्या काळात मला असं वाटतं की त्या बाजांमध्ये भरपूरसे कलाकार नवीन तयार होतील जे मुंबईचा राजा पुन्हा गातील. म्हणजे तिकडे सगळीकडे नाही मी पोहोचू शकत, पण ते स्वतः हा प्लॅटफॉर्म चालू करतील आणि प्रत्येक जण आपापल्या मंडळांमध्ये हेही सुरुवात करेल. बाजांमध्ये कोणतरी एक असा मुलगा उभा करतील, किंवा मी तर गेलो तर जाईनच, मी तर जाणारच आहे सगळीकडे, पण अशी नवीन नवीन मुलं तिथे आता उभी करतील की तुम्हीही गाणं ते काढून ते मला
पाठवतील आणि त्यातून जास्त ट्रेंडिंगला येणारा हा सध्याचा विषय आहे. धन्यवाद ही सर्व माहिती दिल्यावर. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुला विचारतोय की आजच्या नवोदित कलाकारांना तू तुझ्या मार्फत काय संदेश देशील? हा मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण आत्ताचे जे जनरेशन आहे ते एकदम सॉलिड जनरेशन आहे. म्हणजे हुशार आहेत ती लोक. म्हणजे त्यांची बरोबरी आपण कोणाबरोबर करू नाही शकत, कारण ते टॅलेंटेड आहेत. ते काही नवीन क्रिएट करू शकतात किंवा काही करू शकतात. पण जर आता हा प्रश्न विचारलाच आहे तर मला थोडंसं असं सांगावं लागतं की व्यसनांच्या बाबतीत जर काही प्रश्न असेल छोटासा, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे त्यांना वैयक्तिक त्यांचं कळायला पाहिजे, कारण ते माणूस म्हणून जन्माला आलेत, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर येतं शिक्षण. शिक्षण हे घेणं खूपच गरजेचं आहे. तुमच्याकडे एखादी तरी कला हवी जी तुमच्या अंगी आहे, जी तुम्हाला माहिती आहे की बाबा ही माझ्या अंगात कला आहे. तर त्या कलेला तुम्हाला कसा उजाळा देता येईल ह्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त काम करा. जर तुमच्याकडे शिक्षण नसेल, जर तुमच्याकडे कला नसेल, तर तुम्ही आत्ताच्या या 2026 पासूनमध्ये तुम्ही काहीही पुढे करू शकत नाहीत. ह्याची गॅरंटी देतो. तुम्ही सगळ्यांनी यशाचं जर शिखर गाठायचं असेल तर तुम्ही तुमच्या कलेला ओळखा, तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे पाठ फिरवू नका आणि तुम्ही पुढे जाण्याचा मार्ग नक्की शोधा. तुम्हाला यश नक्की भेटेल आणि याच्यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद गुरुदादा. या नवीन तरुणांसाठी तुम्ही जे हे मोलाचं मार्गदर्शन केलात, तुमचे शब्द खूप मोलाचे होते आणि ते नक्कीच याचा विचार करतील आणि पुढे एखादी तरी कला जोपासण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्या या चॅनलला येऊन आणि तुम्हाला भेटून खूप अजून बरं वाटलं. धन्यवाद. छान असं आजचा हा आपला तुमच्याशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता इथेच करतो आहे. आणि पुन्हा एकदा गुरुदास कदम दादा, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि तुमचा हा प्रवास जो संगीताचा प्रवास आहे आणि इतर तुमच्या आयुष्यातील प्रवास हा सुखकर हो अशी प्रवीण घाडी या युट्यूब चॅनल तर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन कलाकारासोबत. धन्यवाद.